आणि प्रचाराच्या अखेरच्या दिवशी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जाहिरात युद्ध पाहायला मिळते। सगळ्या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर भाजपच्या जाहिराती आहेत। से नो टू काँग्रेस या मथळ्याखाली या टॅगलाईन सोबत भाजपने जाहिराती दिल्यात, तर काँग्रेसकडून वृत्तपत्रात महायुती विरोधात जाहिराती दिल्या गेल्यात। महाअभद्र युतीचा महाअभद्र कारभार असं टॅगलाईन असं वाक्य काँग्रेसने आपल्या जाहिरातीत वापरलंय। दोन्ही पक्षांकडून विरोधकांच्या काळातल्या कारभाराचा उल्लेख करत जाहिरातीमधून आरोप प्रत्यारोप केले गेले। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस सभांमुळे तर रंगणारच आहे, पण त्यासोबतच लक्ष वेधून घेत आहे ते जाहिरात युद्ध। वृत्तपत्रांमध्ये काय आशयाच्या जाहिराती दिल्या गेल्या? नक्कीच प्रज्ञा, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत। मात्र लोकांपर्यंत अधिक मात्रामध्ये पोहोचवण्यासाठी सर्व पक्षांकडून आपल्याला जाहिरातींचा भडीमार जो आहे तो आज पाहायला मिळतो आहे। जर का सगळ्या जाहिराती जर का पाहायच्या तर सुरुवात आपल्याला मविया म्हणूनच नको काँग्रेस, MVA म्हणूनच नको काँग्रेस ही जी जाहिरात आहे ती भारतीय जनता पार्टीकडनं देण्यात आलेली आहे। इथे आपण देखील बघू शकतो आहे की पब्लिश बाय भारतीय जनता पार्टी, ज्यामध्ये प्रामुख्यानं जे मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट मुंबईमध्ये झालेले आहेत, साखळी बॉम्बस्फोट झालेत, कर्जमाफी म्हणजे कशी फसवणूक आहे, खिचडी घोटाळा कसा झाला, कोविडमधले जे काही बातम्या आहेत ते प्रसारित करत इथं संपूर्ण ही जाहिरात जी आहे ती दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। दुसरीकडे जर का बघायचं तर ह्यामध्येच या पेपरमध्येच आतमध्ये जर पाहायचं तर काही पॉम्पलेट्स देखील आपल्याला हे पाहायला मिळतात। जिथं आता मी सध्याला उभा आहे हे सांताक्रूज परिसरामधनं भाजपचे उमेदवार आशिष शेलार उभे आहेत, तर अशा प्रकारचे पॉम्पलेट्स जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे। सोबत दुसऱ्या पानावर जर पाहायचं तर शिवसेनेची जाहिरात पाहायला मिळते आहे। एकूणच शिवसेनेची जर का टॅगलाईन बघायची तर केलंय काम भारी, आता पुढची तयारी, ह्या माध्यमातून कसं लाडकी बहीण योजना आपण पुढं नेतो आहे आणि पैसे अधिक देतो आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय। दुसरीकडे पाहायचं तर टोल मुक्ती संदर्भातली जी जाहिरात आहे ती मनसेकडनं देण्यात आलेली आहे। जो खालचा पार्ट आहे त्या माध्यमातून ह्या सगळ्या जाहिराती जी आहेत ती आपल्याला सगळ्याच सहसा प्रमुख वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात आपल्याला पाहायला मिळते आहे। दुसरी जर का चौथ्या पानावर पाहायचं तर ही शिवसेनेची जाहिरात आपल्याला पाहायला मिळते आहे, ज्यामध्ये मशाल हे चिन्ह आहे आणि एकूणच गंगेत प्रेतं कशी वाहिली होती, महाराष्ट्र कसा आता आपल्याला वाचवायचं आहे, एकूणच काय काय कोविडच्या माध्यमातून कोविडमध्ये आपण कामं केलीत हे दाखवण्याचा प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे। कोविडमधले केलेली कामांचा मोठ्या प्रमाणात भर या जाहिरातींमध्ये आपल्याला दिसतो आहे। आणि सगळ्यात शेवटची जर का जाहिरात पाहायची तर एक है तो सेफ है ही अशा प्रकारची जाहिरात जी आहे ती शेवटच्या पानावर पाहायला मिळते आहे। सोबतच एक कॅरिकेचर देखील आपल्याला दिसतं आहे, ज्यामध्ये मवियाचं एक कॅरिकेचर याच्यात दिसतं आहे, जिथं भाजपच्या विरोधात ही जाहिरात देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये प्रकाशक देखील आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत। काँग्रेसकडनं ही जाहिरात देण्यात आलेली आहे आणि एकूणच कशी महाअभद्र युतीचा महाअभद्र कारभार आहे, कशा प्रकारे महायुतीकडनं कारभार करण्यात आला, एकूणच धारावी संदर्भातला उल्लेख असेल किंवा हिट अँड रन जे आपल्याला मागील काही दिवसात होताना पाहायला मिळाले, पुतळ्यामध्ये झालेला भ्रष्टाचाराचा आरोप आहे, हे सगळे आपल्याला या जाहिरातीमध्ये पाहायला मिळतात। एकूणच शेवटचा दिवस असल्यामुळे संपूर्ण पानभर सगळ्यांच्या जाहिराती नाही खरंय अभिषेक, जाहिरात ही खरं तर या जगामध्ये या युगामध्ये 65वी कला मानली जाते आणि त्याचा पुरेपूर वापर प्रत्येक राजकीय पक्षानं अत्यंत कल्पकतेनं आपले मुद्दे मांडण्यासाठी केलेला आहे आणि त्यामुळेच आपल्याला हे जाहिरात युद्ध प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दिसून येत आहे। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।